कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणालो तो ना झोपली असेल। आपल्यामुळे उगाच झोपमोड झाली तिची। चल द्या। चला आता बेडरूम मध्ये बराच वेळ कोणीही बघायला येणार नाही। आता मेसेजवर बराच वेळ दवडता येऊ शकतो। साहेब, हे चौथी पेटी शोधण्याचा प्लॅन। पण त्याआधी मला नेत्रा सांग की तुझं आबांशी काही बोलणं झालंय का? मंदिरातली मूर्ती हलवून तिच्या खालची पेटी शोधण्याबद्दल। मी म्हणाले ना साहेब तुम्हाला, ती मूर्ती वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहे। देवळाचं बांधकाम मूर्तीच्या आजूबाजूने झालंय, त्यामुळे मूर्ती हलवणं तर शक्यच नाहीये। म्हणूनच मी हा जो प्लॅन रेडी केलाय त्यानुसार आपल्याला मूर्तीला धक्का न लावता पेटीपर्यंत पोहोचता येईल। मूर्तीला धक्का लागू न देता पेटी म्हणजे कसं काय? नेत्रा, तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे टेकडीच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल आहे। गावकरी तिकडे जात येत नाहीत। आपण त्या जंगलातून मूर्तीच्या खालपर्यंत भुयार खाण्याचं। भुयार खाण्याचं? हो नेत्रा, सध्या हा एकच मार्ग आहे। पण हे काम वेळखाऊ आहे। हो, पण सध्या हा एकच सेफ मार्ग आहे आपल्याकडे। त्या जागेचा जिओलॉजिकल सर्वे आहे माझ्याकडे। आपण करू शकतो हे काम। पण हे सगळं करताना जर एखाद्या गावकऱ्याने आपल्याला जर बघितलं तर अख्ख्या गावाला कळेल। हो, पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे त्यावर। आपण ज्या ठिकाणी भुयार खाण्याला सुरू करू त्या ठिकाणी आपण एक टेम्पररी स्ट्रक्चर उभं करू, जेणेकरून आपण गावकऱ्यांना भासवू शकू आणि आत काही विश्वासू माणसं बरोबर घेऊन आपण आपलं काम गुपचूप सुरू करू शकतो। पण प्रत्येक पाऊल नीट विचार करून उचलावं लागेल। सध्या ऑन पेपर तरी मला हा प्लॅन अचिवेबल वाटतोय, पण आत्ता या जागेची काय परिस्थिती आहे आपल्याला जाऊनच बघावं लागेल। कधी जाऊ शकतो आपण रेकी करायला? आता जायचं? आत्ता? हो, म्हणजे वेळ कशाला वाया घालवायचा ना। फक्त आत्या, आपल्या दोघींपैकी एकीने इथे थांबायला हवा। काहीही झालं तरी रुपाली बाईसाहेबांना घराबाहेर जाऊ द्यायचं नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।